सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हिरकणी वाघीण जंगलात तब्बल 10 दिवस गायब होती. तिच्या लोकेशनचा ठाव ठिकाणा मिळावा यासाठी तिच्या गळ्यात बांधलेलं GPS देखील एकाच ठिकाणचं सिग्नल देत होतं. सह्याद्रीच्या हिरकणी वाघिणीभोवती गूढ वाढत होतं. वनविभागाच्या नियंत्रण कक्षात सतत एकाच ठिकाणाहून सिग्नल येत होता, मात्र हिरकणी कुठेच दिसत नव्हती. हिरकणी सुरक्षित आहे का हाच प्रश्न सर्वांना सतावत होता. कोयना अभयारण्यात शोध मोहीम सुरू झाली आणि गस्ती पथक वाढवण्यात आली. जंगलातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती आणि मग अखेर एका कॅमेरा ट्रॅप मध्ये ती दिसली. पण एक धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे हिरकणीच्या गळ्यातील रेडिओ कॉलर गायब होती. वन्यजीव विभागाच्या मते वाघिणीने स्वतःच्या पंजाने कॉलर काढली असावी किंवा ती जंगलात कुठेतरी निघून पडली असावी. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कॅमेरा ट्रॅप मधील पट्ट्यांच्या विश्लेषणातून ही वाघीण हिरकणीच असल्याचं स्पष्ट झालंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिरकणी पूर्णपणे सुदृढ आहे. उलट तिचं वजनही वाढल्याची माहिती वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.